राज्यात पावसाने दडी मारली आहे. बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसलाय आणि त्यातच हवामान खात्यानं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी एक अत्यंत मोठा आणि धोक्याचा इशारा दिलाय. एका बाजूला पावसाची ओढ तर दुसरीकडे आगीचा झळ. नेमकं काय चाललंय महाराष्ट्राच्या हवामानात? नमस्कार, मी प्रणया आणि तुम्ही पाहत आहात HPN मराठी न्यूज. आणि आजची सर्वात मोठी बातमी आहे हवामानासंदर्भातली. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जूनचा तिसरा आठवडा संपत आलाय, पण राज्यात मान्सून अद्यापही पूर्णपणे सक्रिय झालेला नाही. पेरणीसाठी आतुर झालेल्या महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना हवामान खात्यानं कडक इशारा दिलाय. शेतकरी बांधवांनो, चुकूनही पेरणीची घाई करू नका. होय, जमिनीत पुरेशी ओल असल्याशिवाय बी जमिनीत टाकू नका, अन्यथा दुबार पेरणीचं संकट ओढावू शकतं, असं स्पष्ट आणि कडक सल्ला हवामान विभागानं दिलाय. एका बाजूला पावसाची प्रतीक्षा आहे, तर दुसरीकडे विदर्भात मात्र अक्षरशः आगीच्या झळा बसतायत. हवामान विभागाने विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय. तापमान इतकं भयंकर वाढलंय की घराबाहेर पडणंही मुश्किल झालंय. सोबतच ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे विदर्भवासियांना घराबाहेर पडताना काळजी घ्यावी लागेल. आता वळूया पश्चिम महाराष्ट्र आणि आपल्या सोलापूरकडे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि आपल्या सोलापूर जिल्ह्यात सध्या उकाड्यानं अक्षरशः कहर केलाय. हवेतील आर्द्रता प्रचंड वाढल्यानं नागरिकांना घामाच्या धारा लागतायत. जीव नकोसा झालाय. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता असली तरी शेतकऱ्यांना ज्या मोठ्या आणि दमदार पावसाची प्रतीक्षा आहे त्यासाठी तब्बल 23 जूनची वाट पाहावी लागणार आहे. 22 आणि 23 जून नंतरच कोकणात म्हणजेच मुंबई, ठाणे, रायगडमध्ये मान्सून पुन्हा सक्रिय होईल. मात्र मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात अजूनही तापमान 34 अंशांच्या पुढे असून तिथं हवामान कोरडं आणि उष्ण राहणार आहे. थोडक्यात सांगायचं तर बळीराजाची आणि सर्वसामान्यांची निसर्गाकडून अजूनही परीक्षा सुरूच आहे. जोपर्यंत हवामान खात्याचा पुढचा अलर्ट येत नाही आणि दमदार पाऊस पडत नाही तोपर्यंत पेरणीचा धोका पत्करू नका. शेतकऱ्यांच्या हिताची ही सर्वात मोठी बातमी महाराष्ट्रातील प्रत्येक गावात आणि बांधावर पोहोचली पाहिजे. त्यासाठी हा व्हिडिओ आत्ताच जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या भागातील पावसाच्या प्रत्येक अचूक अपडेटसाठी आपल्या HPN मराठी न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. पाहत रहा HPN मराठी न्यूज.